बारूळच्या जागृत देवस्थानात महादेव लिंग व नंदीचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आज 3 फेब्रुवारी रोजी 5वा दिवस. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जागृत देवस्थानात श्री महादेव लिंग व नंदीच्या पुनर्प्राणप्रतिष्ठा तसेच भव्य दिव्य नंदी लोकार्पण सोहळ्याला भक्तिमय व मंगल वातावरणात 3 फेब्रुवारी रोजी 5वा दिवस. या पावन प्रसंगी संपूर्ण बारूळ गावासह पंचक्रोशीतील परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे. आज 3 फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन मारुती ज्ञानोबा पाटील मजरे यांच्याकडून करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व त्यांच्या बोलण्याच्या शैलीमधून हजारो लोकांच्या मनात घर करणारे पद्माकर जाधव व माधव मिसे यांनी केले. शेकडो वर्षांपासून बारूळ येथील हे देवस्थान भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असून पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने जपली जात आहे. याच परंपरेचा गौरव वाढवणारा हा सोहळा गावकऱ्यांच्या एकजुटीचे व धार्मिक आस्थेचे प्रतीक ठरत आहे. प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ. प. शंकर महाराज शेवाळे यांच्या अमृतमय वाणीतून शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवमहिम्याचे, भक्तीचे व जीवनमूल्यांचे सुंदर विवेचन करणारी ही कथा ऐकण्यासाठी दररोज भाविकांची मोठी गर्दी होत असून कथाश्रवणाने भक्तांना आध्यात्मिक समाधान व मानसिक शांती लाभत आहे. SL महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक सूर्यकांत वाघमारे बारूळकर. बारूळच्या जागृत